नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ। तर आता संध्याकाळचे 5:45 वाजले आणि मी व्हिडिओ चालू केलेत आता। का तर संध्याकाळचं थोडंसं रुटीन म्हटले दाखव। जेवणाचं तर वगैरे काय नाही, पण बाकी छोटे मोठे जे संध्याकाळचे कामं असतात। दीदी आत्ता आली कामावरून, आत्ताच आली दीदी इतक्यातच। आता सकाळची लवकरची ड्युटी आहे, लवकर जाती आणि लवकर येते असं चाललंय। खूप दमून आलेली आहे, त्याच्यामुळे मी काय तिला आत्ताच आली, इतक्यातच घरात आली। आता दीदीला आणि मला मी ठेवते चहा। पहिलं तर मला मी बिना साखरेचाच ठेवलाय, पण बघ हे तुला घ्यायचं दीदी? नाही घ्यायचंय। मी सकाळी साखरेचा चहा घेतलाय, बघा मला मी बिना साखरेचा चहा उकळून घेतलेला। मला वाटलं दीदी येईल मी आणि दूध टाकत होते, तर नको बोलती ती। जेवण सगळं आहे, जेवणाचं काही नाही आहे। आता मला घेते ओतून चहा ओतून घेतलाय। आणि मी एक करते ताई, नवी चहाचा टोप आहे ना, हा पहिला मी लगेच असा पाण्यामध्ये घालते। का तर आपण घासू किंवा ताई असो कोणी असो, कडक होत नाही तो। पाणी घालून ठेवलं, जेव्हा वेळ असेल तेव्हा घासायचं। दुधाची पिशवी काढून ठेवली गरम करायला, फ्रीजमध्ये असते, जरा पाण्यात ठेवते। तर ताईंनो या चला बिना साखरेचा चहा घ्यायला। आता यानंतर बाहेर अजून कपड्यांचा वगैरे पसार आहे। दळणाचा डबा काढून ठेवला बाहेरून, गव्हाचा डबा काढलाय, दळणं करायचे। पण म्हटली चहा पहिला, साखर असो किंवा गुळ असो किंवा बिना साखरेत, संध्याकाळी पाणी भरून झालं की चहा। आज पाणी लवकर आलेलं, सकाळचा खूप गोंधळ केला आणि आज लवकर पाणी आलं। माझं 5:15लाच पाणी झालेलं। झाडू वगैरे मारून घेतला, पाणी भरता होता इकडचे कामं करून घेते, म्हणजे कसं सोपं पडतं एक एक। तर चला आता चहा घेते आणि बाकीच्या कामाला लागते ताई ना। आज इकडे बघा या बाजूला याच्या रूम मध्ये हे बेडशीट टाकलेलं, पण मला हे अजिबात आवडत नाही। एवढं जमा होतं ना, हे असं हे नाही राहत व्यवस्थित। बघा जरा जरी कोणी बसलं काय झालं की जमा होतंय, लगेच जमा होतंय। याचे एवढे कपडे असे अंथरून मी झाकून ठेवले, एसी मुळे खूप कपडे घेतो, असे झाकून ठेवलेत। आता आले तिकडे कपडे काढून घेते बाहेरून। पहिले कपडे काढल्यानंतर दळणं वगैरे करायचे, पण म्हटले एक एक आवरून घेतलं तर मग नंतर हे कपडे राहिले अंधाराचे, तर बाहेर मग कधी काय पडतं खाली काय होतं, तर पटकन इथले कपडे काढून घेते। आता हवा एवढी चालते ना इकडे, कपडे सगळे उलट हो इकडे येतात, मग काय अर्धे कपडे जमा झाले ना तर सुकत नाही। भरपूर हवा चालते, त्या हवेमुळे काय होतं 2-2, 3-3 क्लिपा लावायला लागतात मला। तर खाली गेले तर आणायचे वांदे होतात, पण सोय भरपूर आहे। आपण किती पण कपडे टाका, सकाळचे 2 मशीन झाले, बेडशीट भरपूर काय काय कपडे होते। काल दीदी दादा घरी त्यांचे एक्स्ट्रा कपडे निघालेले, खूप कपडे धुतलेले, तर सुकवायला काही टेन्शन नाहीये। जर खाली गेले तर तेवढा प्रॉब्लेम आहे। चला ते काढून घेते आणि मग जाते त्या बाजूला कामं करायला। आणि हा बघा संध्याकाळचा असा छान नजारा, बाहेर एकदम मोकळं वातावरण। आपल्या समोर कोणच नाही, आपल्या रूमच्या समोर असं नाही, बाकी साईडला बिल्डिंग येतात दुसऱ्या साईडनी, आपल्या समोर एकदम मोकळे। आणि तुम्हाला सांगू ताई ना, मी पहिली कुठे राहायची, आता इथून तुम्हाला मी झूम करून दाखवते। इथे बघा ही जे एकदम समोर बिल्डिंग दिसते, या बिल्डिंगमध्ये जी पाण्याची टाकी दिसते, या बिल्डिंगमध्ये मी 17 माळ्यावर इथे राहायची। इथून आपल्या इथून दिसते, जेव्हा या रूमचं काम चालू होतं तेव्हा इथून यश मला तिकडे दाखवायचा। ही बघा ह्या बिल्डिंगमध्ये मी पहिलं राहायचो, आणि तो जो एरिया आहे तो चिंचपोकळीचा एरिया आहे, जो समोर दिसतोय चिंचपोकळीचा एरिया आहे। या बिल्डिंगमध्ये मी इथे राहायची। हे जे ग्रीन जे दिसतंय मध्ये तुम्हाला छोटंसं, ते ग्रीन लावलेलं याच्यामध्ये आम्ही राहायचो पहिलं। 21 माळ्याची बिल्डिंग होती, आम्ही 17वर राहायचो इथे। इथून दिसतं छान वाटतं, चला तिथून इथं आलेत मी। भांडी बिंडी वगैरे लावून झाले, किचनवर आवरून झालंय, दूध गरम होतंय। 7 वाजले, आता 7 वाजले दिवाबत्ती करून घेते आणि मग नंतर दळणाचं करायला घ्यायचं। पण दिवाबत्तीला उशीर होईल, दळण करायला लेट होणार, तर पहिले पटापट दिवाबत्ती करून घेते।
दिवाबत्ती वगैरे झालंय सगळं. भांडी मी गेलं घरी सगळं आवरून घेतलं. थोडीशी भाकर वगैरे बनवायची पण म्हटले पहिलं दळण करून घेते. दळण द्यायचं. उद्या येणार आहेत पाहुणे आपल्याकडे. पाहुणे पण येणार आहे आणि मला 2 दिवस जरा बाहेर पण जायचं आहे. सगळेच जाणार आहेत आम्ही 2 दिवस. तर म्हटले आल्या तर खूप घाई गडबड होती. मग हे नाही ते नाही त्यापेक्षा दळण वगैरे करून घेते. हे आपले जुनेच गहू आहेत. अजून नवे गहू गावी घेतलेत. 4 क्विंटल गहू घेऊन ठेवलेत पण ते अजून आणायला झालं नाही. आता बघू सध्या 2 दिवस जाणार आहे कुठे. आल्यानंतर मग गावी जाणार आहे. तर आता हे जुने आहे. अजून एक डब्बा आहे तेवढे संपवायचे. नंतर नवीन जे आणेल ते वापरायला काढले. दळण वगैरे केलेत बघा. दळण करून दळायला पण दिलं कारण बोलले उद्या पाहुणे यायचे मग पीठ कमी नको पडायला आहेत पण एकदम संपायला नको म्हणून दळण वगैरे करून दळायला दिले. आणि मग वाटाणा सोडायला गेला. 8 दिवसापासून फ्रीजमध्ये वाटाणा राहिला होता तर घाम पकडलाय त्याला. असं ओला ओला झालाय. वाटाणा सोडून तुम्ही सकाळचं काम जरा सोपं पडेल. तर चला आता हे सगळं आवरून घेते आणि झाडू वगैरे मारायचं राहिला. हे केल्यानंतर झाडू मारते आणि आता यानंतर भेटते तुम्हाला सकाळी. हा हे पहिला आवरून घेते आणि सकाळच्या रुटीनसोबत भेटूया. तो पण सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झालीत. आज खूप लवकर झाली बघा. 9:15 झालेत. 9:20 झालेत. आज लवकर सुरुवात केली का तर आज सगळे एवढ्या लवकर गेले घरातले सगळे. मेन म्हणजे 3:15 वाजेपासून उठलेली मी. आता असं डोळ्यात झोप येत होती माझ्या. खूप कामं करून घेतली. सगळे कामं केले. मोबाईल आत्ता हातात घेतलाय. देवपूजा वगैरे सगळं झालं बघा. दिवा चालू आहे पण फुलं नाहीये. का होते तेवढे काल वाहिलेले फुलं नाही राहिले. आणि आता 2-3 दिवस जायचंय बाहेर त्यामुळे म्हटले नको आणायला. जसं चाललंय एकच आपलं गुलाबाचं फुल निघालं झाडाचं तेवढंच गणपती बाप्पाला वाहिलंय. बाकी फुलं वगैरे नाही राहिले. तर स्वामींना तर महाराजांना कालच अभिषेक वगैरे केलेला. आज नाही काढला. आज दिवाबत्ती वगैरे सगळं झालंय. आणि सगळी क्लिनिंग करून घेतली बघा. काहीच ठेवलं नाही. आणि आज व्हिडिओ पण कुठला घेतला नाही असा कारण सगळं क्लीन कालच दाखवलेलं. तर आज काय पुन्हा दाखवू म्हटले. दीदीची ड्युटी खूप लवकरची सकाळी चालू आहे. त्यांची ट्रेनिंग चालू 1 महिनाभर. 5:30ला घरातून जाते दीदी सकाळी. त्यामुळे 3:15ला सुटलेली मी. तर तिला फक्त काय उपमा वगैरेच बनवून दिला. जास्त नाही काही बोलीत कसं काय नको काय बनवत बसू. यश झोपलेला असतो. साहेब झोपलेले असं मग ते आवाज बिवाज येतो सगळा. आणि साहेबांना पण काम होतं ते 7लाच गेले. यश 6 वाजताच घरातून गेलाय. दीदी 5:30ला गेली आणि मग माझंच काम चाललंय. मी सगळं करून घेतलं कामं. क्लिनिंग असू द्या बाकीचं काही. एक मशीन साध्या कपड्यांची मशीन. व्हाईट कपडे वगैरे भिजून ठेवले. जे काय असतं देवपूजा वगैरे सगळे कामं करून टोटली मग तुम्हाला भेटते मी आता. हे बघा एक मशीन होऊन बंद झाली आणि ही बघा थोडेसे सफेद कपडे होते पण भिजवले. म्हटलं आहे वेळ तर 6-7 शर्ट होते तेवढे भिजवले मी. आता हे थोड्या वेळाने लावणार मशीनला. एक मशीन करून घेतली बघा बंद आहे. आणि इकडे बघा जे पहिले डब्यातलं पीठ होतं ते काढून भिजवून घेतलं. हे डब्यामध्ये पीठ. डबा काय घासला नाही त्यानं घाण नव्हता आणि मागच्याच घासलाय. पीठ वगैरे चाळून ठेवलं. जे रात्री दळून आणलं ते लगेच सकाळी चाळून वगैरे गोणी धुतली. इथे मी लावलंय वाटाणा शिजायला. हिरवा वाटाणा शिजायला टाकलाय. आणि 2 बटाटे आलून त्यामध्ये घालायचे. पनीर घालायचे पण 2 बटाटे पण घालणार आहे. पाहुणे येणार आहे. तुम्हाला मी काल पण बोलले पाहुणे येणार आहेत. बाकीचं झालंय. नाश्त्या पाण्याची भांडी सगळे ठेवलेत. आता पीठ भिजतंय तोपर्यंत भाजी तयारी करायला घेते. मी तुम्हाला भेटलेली 9:15 वाजता की बोलले हे काम झाले ते काम झाले. क्लिनिंग झाली काय झालंय. पीठ वगैरे मळलेलं दाखवलं. वाटाणा शिजायला टाकलेला तो दाखवला. आणि त्यानंतर मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. बघा पाणी गरम करून ठेवलं भाजीला. कुकरमध्ये भात लावलाय. चपात्या आज डबा भरून चपात्या करून झाल्या. कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवलंय. भाजून ठेवलंय बघा. खोबरं तीळ आलं लसूण हे भाजून घेतलं वेगळं. कांदे 2 कांदे मोठे आणि 2 मोठे टमाटे असे तेलामध्ये भाजून मीठ घालून हे एकत्र भाजून घेतले. हे बारीक करायचे. आणि वाटाणा आणि बटाटा हा शिजून ठेवलेला बघा अगोदरच. मीठ आणि साखर घालून शिजून ठेवलाय छान. तर हा झाला शिजून. आता इकडे पापड तळायला घेते. आणि पनीर कापत होते बघा. हे पनीर कापायचं होतं मला. तर तेल गरम होतं तोपर्यंत म्हटले पनीर कापून ठेवा. हे अमूलचं पनीर आहे. तर अशी चालली माझी आता ही जेवणाची तयारी. जसे पाहिजे तसे छोटे मोठे तुकडे करू शकतो आपण. पनीर तर खूप वेळा दाखवले काही नो. तुम्ही तर मला वैतागून गेले असेल पनीर बघू बघू. पण आता काय करायचं वारानुसार. यशला हल्ली आता त्याला नॉनव्हेज वगैरे नाहीये ना कुत्रा चावल्यामुळे. तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना सांगते.
त्याला अजून मी 2 महिने तरी नाही देणार आहे कुठलं नॉनव्हेज. तोच नको बोलतोय मेन म्हणजे. हे बघा असं हे पण अमूलचं पनीर आहे ना, कापायला पण आणि खायला पण एकदम छान आहे. त्याचा कधी वास वगैरे पण नाही आणि असं काही वेगळं हे नाही. छान कटिंग पण छान होती त्याची. असं मस्त कटिंग करून घेतले. आता यात पहिले पापड तळून घेते. हा डबा जर गरम्याजवळ राहिला ताईनो तर खराब होतो. याला खूप कोटिंग आहे आतमधून. कोटिंगमुळे गरम्याजवळ नाही ठेवायचं याला. असं वाटण थंड होतंय म्हणून तोपर्यंत पापड तळून पनीर तळून घ्यायचंय मला. चला हे तळून घेते, पटकन चिमणी लावायची. पनीर तळून आपलं पापड तळून झाले आणि आता पनीर तळायचे. पनीर तळायसाठी हे पिशवीत भरायची किंवा डब्यात भरायचे. पनीर तळायला मी आता गॅस बारीक केलाय आणि ते अर्धा चमचाभर मीठ घातलं इथे बघा. कारण गरम तेल आणि मीठ असेल तर पनीर चिकटत नाही खाली अजिबात. कढईला चिकटू नाही म्हणून तेल गरम असावं नेहमीच. आणि आता हे सगळं पनीर टाकून देते मी. लगेच ढवळायचं नाही, त्याला 1 मिनिटभर असं जाऊ द्यायचंय. सेट होतंय, लगेच कढईला सोडतं ते. जर आपण लगेच उलटायला घातलं असं याच्यामध्ये तर ते थोडं चिकटतं. तर असं राहू द्यायचं मिनिटभर, नंतर उलटायचं. पनीर काढून घेतलंय मी, गरमच वाटाणा आणि बटाटा त्यात. गॅस बंद करते आणि मसाले पहिले बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात. आज वाटणाला मला कोथिंबीर नाहीये, 2 दिवस झाले कोथिंबीर नाही आणलेली. तर हे मी असंच बिना कोथिंबीरचीच भाजी बनवणार आहे. चांगलं पाणी घालून बारीक वाटून घेते. गॅस गोले बंद करेन बघा, मी चालूच ठेवलेला. कांदा टमाटा एकात केलाय आणि तीळ खोबरं लसूण अद्रक एकामध्ये काढून घेतले. आता हे तेजपान मी तोडून ठेवले असं बघा. 2 तेजपान घेतले, तुकडे केले त्याचे. फोडणीला फक्त तेजपान टाकले. आता कांदा टमाटा बिलकुल नाही काही. वाटण परतून घेतलेले. आता डायरेक्ट फोडणी घालायची. 1 चमचा काश्मीरी पावडर, 1 चमचा तिखट घातलंय, 1 चमचाभर धना पावडर घातली. खूप वेळा दाखवली पनीरची भाजी. थोडीशी हळद आणि तिखट असं वाटतं कमी होईल, मी अजून 1 चमचाभर लाल तिखट टाकलंय आपलं. आणि हा एव्हरेजचा चिकन मसाला आहे बघा. हा मी प्रत्येक भाजीला वापरते, खूप छान चव येते. आणि 1 मोठा चमचाभर मी एव्हरेजचा मसाला घातलाय. आणि कांदा टमाटर बारीक केला ते टाकते यामध्ये. भाजी जास्त आहे म्हणून आज थोडंसं तेल जास्त घातलंय मी. यावरतून लगेच जे खोबरं वगैरे बारीक केलंय ते. काल मला एका ताईची कमेंट आलेली, ताईनं मला बोलल्या तुम्ही जे वाटण करतात ना ते बघून एवढं भारी वाटतं, अक्षरशः तोंडाला पाणी येतं. आणि कितीतरी ताई मला बोलतात तुमचं जेवण बघून आम्हाला जेवायला यावं असं वाटतं. ताईनो खरं स्वामी शपथ सांगते, तुम्ही जर जवळपास असते ना तर तुम्हाला मी बोलायला चान्स दिला नसता, कधी डबे भरून पाठवलं असतं घरी. पण आता महाराजांनी काय असेल काय माहिती त्यांच्या मनामध्ये, आपण कुठं किती लांब लांब आहेत, तुम्ही पण मी पण. असू द्या, कधीतरी अशी वेळ येईल की आपण नक्की एकत्र असू ताईनो. आणि मला त्या कमेंट वाचून एवढं भारी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. की ते चला भरून पावलं आपण, एवढी आपली स्तुती करतात एवढं. आणि माझं काही साधं सिंपल जेवण असते ताईनो. पण तुम्ही जेव्हा बोलतात ना आम्हाला जेवायला यावं असं वाटतंय, मी बोलते याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही माझं काही. मला आवडतं, म्हणजे खरं मला सांगते ताईनो मला आवडतं असं. खूप छान बोलता तुम्ही, भारी एकदम आपलेपणाने मस्त. ठीक आहे, असू द्या, चला हरकत नाही. कधीतरी महाराज अशी कृपा करतील की आपण नक्कीच एकत्र जेवूया. आता मसाला चांगला परतून घेते ताईनो. आता तेल सुटत बसायची काही वाट नाही बघणार आहे. थोडं चालली आहे, 2 मिनिटभर बारीक गॅस, बारीक केलेला आहे गॅस मी इथे. बारीक गॅस थोडंसं परतून घेते. हे बघा ताई आल्या, झालं चालू आमचा धिंगाणा. मसाला परतलाय मी. आपली कसुरी मेथी घेतली, आता कोथिंबीर नाही. ताई आलं का आमच्या घरात दोघींचा गोंधळ चालू होतो ताईनो. कारण मी एकटीच असते. आणि कसुरी मेथी घातल्यानंतर 1 चमचाभर तूप घातलं इथे. त्याच्यात पाणी घालते यामध्ये. खूप लाल भडक नाही करायची. काश्मीरी पावडर मी 1 चमचा घातली.
ते गरम पाणी करून ठेवलेले. यश जेवायला येतोय आता. कधी लवकर येतो, कधी 4 वाजता येतो. आत्ताच फोन केला तर म्हटले हो झाली भाजी ये. त्याला येऊपर्यंत भाजी उकळते. ताईंना धाका सुरू यायचं म्हटलं आता ही टाकून देते मी. मसाले परतलेले आता काही जास्त परतत बसायचं नाहीये काही. त्यामध्ये थोडस गरम पाणी, मी थोडस कांदा परतायला आणि पनीर परतायला घातलेलं आहे मीठ. अजून पुन्हा घातलं नाही मी. भाजीचा अंदाज बघून मीठ घालणार आहे. एक चमचा गच्च भरून आणि एक अर्धा घेतलाय. कारण पहिला किती घातलंय या अंदाजानुसार मी आता इथे मीठ घातलंय. आता याला चांगली उकळी येऊ देते आणि टोपात काढून घेते. ताई आल्या त्यांना आवरायचं, याला पटकन एक उकळी काढून घेते. हे बघा अशी झाली आपली भाजी. गॅस बंद केलाय मी आता. यश आला पण जेवायला बघा. बोलले ना यश येणार आहे. तर झालंय माझं. अशी पातळच बनवली जरा, म्हणजे भातावर पण होते आणि चपातीवर पण होते. डाळ लावणार आहे पण जे पाहुणे यायचे ते आता संध्याकाळी ठरलं त्यांचं यायचं, म्हणून मी डाळ नाही बनवली. पापड तळून झाले. भात झालाय बघा. भात जास्त लावलेला येणार म्हणून नुसता ताट काढले. चपात्या झाल्यात. चला देते पटकन त्याला मी जेवायला.